शिष्याभिमान तो महेपशी अधिक. मग ते ग्रस्त शिष्य असो, पंचकळाचार्य काय देवराठीतला होता का? नाही ना, तिकडलं कार्मिकातला. मग कुणी कोणाचा उपदेश चाळवू नये, शिष्य शिकीन चाळवू नये, आहे की नाही. वृद्धाचारात ओया गाऊन बायाने भांडणं मिटवले, आहे की नाही. असं आपला मार्गरूढी वृद्धाचार आहे आपला. आता रेम नायका भेटी अनावसरी अवसर भाषण अशी आदी आहे. आणि मग एक वेळ पद्मनाभी देवी रेमनायका पुढे गोसाव्यांची प्रशंसा केली. ते ऐकोनी रेमनाईक गोसाव्याच्या दर्शना निघाले. म्हणजे आदल्या दिवशी सांगितलं. इकडे मठामध्ये पद्मनाभी देव मार्जना देत होते, तर रेमनायक आले. रेमनायक पटीशाळेवरी उभे ठेले. कवना एका ते पुसिले, गोसाव्याशी कैसा अवसर असे. कोणीतरी सांगितले की ते मर्दना होत असे. रेमनाईकी म्हणितले तरी गोसाव्यापुढा जाणवा. ते म्हणतात मी आलाय, तो जाणीव करून द्या म्हणाले. मग कुणीतरी येऊन स्वामींना सांगितलं, जाणवलं. जी रेमनाईक आले असते. मग गोसावी तेच असणीची जाडी पांघरवणी, कोंगते घालवणी, पडदणीशी बाहेरी विजय केले. पटीशाळेवरी उभे राहिले. स्वामींचा हा शेवटचा प्रयत्न आहे की नाही. त्यांना वाट नाही पाहायला लावली. ते प्रतिष्ठित उपाधी माणसं आहेत, ते उपाध म्हणत. ते नको आणखीन विपरीतत्व यायला. स्वामींचे अनेक हेतू असतात. आणि स्वामी त्या मर्दानेच्या अवस्थेमध्ये लगेच ती जाडीचं कोंगत करून पांघरून लगेच स्वामी बाहेर आले. असे एकच लीळा आहे चरित्रात, आहे की नाही. कुणासाठी स्वामी बाहेर आलेत नाही असं मर्दना बांधणीच्या वेळेला, पण ह्या एकट्यासाठी आलेले आहेत. काय कारण असेल असा विचार करण्यासारखा आहे. काय असू शकतो त्यांच्याकडे. ते सारस्वत भट्ट असले, हे असले, हे आले. आता हे मोठ्या उच्च अधिकाराचे आले. रेमनायकास गोसाव्याशी न ओळखता पुसिले. ओळखलंच नाही त्यांनी स्वामींना, पण नाव माहित आहे त्यांना. श्री चांगदेव रावळा गोसाव्याशी अवसरू कैसा असे. स्वामी समोर आहेत. सर्वज्ञ म्हणतात ऐसा असे. म्हणून जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडी करून दाखवली. अवघी मूर्ती दाखवली स्वामींनी. तो राजा सिन्नरला भेटायला आली तर त्याला झाकली, आहे की नाही. त्यामुळे नेनो बांगदेव राऊळचे आणि इथे लगेच स्वामी बाहेर आले. आणि त्याला पूर्ण श्रीमूर्ती म्हणून पश्चात पहारे उठल्यावर हा अवसर पाहावा, आहे की नाही. रेमनायकाशी अवसरू दिला उघडी श्रीमूर्ती. स्वतः म्हणे बघा, आपण पाहायला चाललो, स्वामी त्यांना दाखवायला चालले, आहे की नाही. बघा 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 मी असा आहे म्हणाले. ऐसा अवसरू होत आहे म्हणाले. बघा रेमनाईक हो बघा, म्हणजे हा किती भाग्याचा आहे बघा रेमनाईक. त्या आरतीमध्ये येतं ना रेमनाईक, बिडच्या आरती आहे का ते.
रेम नायकाला घालायचं त्याच्यामध्ये. हा अवसर आहे ना तो. जाडी दाखवली, श्रीमूर्ती दाखवली, मग ती चिपटी शाळेवरी आसन झाले. तिथंच स्वामी बसले. रेम नाईकी दंडवती घातली, श्रीचरणा लागले, गोसाव्या पुढा बैसले. गोसाव्याशी गोष्टी करू लागले. आता पाहिजे गोष्टी. काय गोष्टी केल्या? गोष्टी आहेत आहे का नाही? गोष्टी, संगोष्टी शब्द आहे ते. स्वामी त्याच्याशी बोलू लागले आहे ना. अशा कमी लेळा आहेत की स्वामीला पटकन बोलतात आणि गोष्टी करतात. मग काय बोलले असते माहीमभट्ट सांगायला तयार नाही. आणि मग हे सगळं चालू असताना ते पश्चाताप करू लागले. पश्चाताप नावाची गोष्ट आहे रेम नाईकाचं. त्यांना कळालं की माझी चूक झाली. इतक्या दिवस स्वामी आलेले आहेत. पद्मनाभी देव मला सांगतो की चला रे जाऊ आपण, पण मी ऐकलं नाही आणि म्हणाले जीजी तुमचा हा अवसर. स्वामी म्हणायचे ना, म्हातारी मंगळा अवसरा चुकली. अवसर, स्वामींचा शब्द अवसर पाहिल्या चरित्रात आहे की नाही. आणि म्हणजे ते मंगल अवसर काळी आहे का नाही. कसं आहे ते, कोण्या अवसरी सर्वत्र अवस्था, कसा शब्द आहे ते, बोला बोला पटकन. सर्वत्र शब्द आहे ते, सर्वत्र अवस्था. कोण्या अवसर काळी. आपल्या पूर्वजांनी हे सगळं तुम्हाला असं गुपित सांगून ठेवले, एकाच खटक्यात सांगितलं ते. तर अशा अवसर काळी सर्व धर्म वार्ता. आता इथं धर्म वार्ता चालू आहे त्यांची. अशा गोष्टी चालू आहेत बा. तुम्ही काय भक्ती करता असं. आता ही वार्ता तर सोबतीनं सांगावी लागते. मग कसं काय पद्मनाभीच कसं काय तुमचं, मग तुम्ही कुण्या देवाची पूजा करता वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी सर्वांनी त्यांना विचारतात. गोष्टी चालू आहे. मग स्वामी म्हणत असतील ना, ते म्हणत असतील ना स्वामींना तुम्ही कुणाची पूजा करता, त्यामुळे मीच परमेश्वर आहे. पश्चाताप असा होत नसतो माणसाला. स्वामी म्हणत असतील तू आला नाही, मग इतक्या दिवस झालं आम्ही तुमच्यासाठी इथे आलो. बघा हे परस नाही किती भाग्याचे आहेत बघा, तुम्ही तिकडंच थांबले, काय बरं वाटतं का तुम्हाला? आणि तुमच्यासाठी आम्ही उघडा अंग घेऊन इथं आलोच नाही बघा आहे. मग त्याला पश्चाताप. मग त्याने तो पश्चाताप करू लागले स्वामींच्या. जी अवसरो नेण्याची ही गोष्ट चालू आहे. स्वामी म्हणलं बघा आम्ही तुमच्यासाठी कसं बसलो बघा. मग त्यांना दुःख झालं. जीजी म्हणाले मी अवसरून येण्याची, मी अनावसरी आला आजी, मी गोसाव्याशी कैसा अवसर असे म्हणून शोधावे की, मग मी यावे की. हे कळतं माणसाला. त्यामुळे मी चुकीच्या वेळेला आला त्याला निरोप दिला. म्हणाले आणखी शहाणपणा केला, गुपचूप चौकशी करायचा ना तर तुम्हाला निरोप दिला. म्हणाले मी चुकलं. म्हणाले सर्वज्ञ म्हणतात नायक तुम्हा अवसरू अनावसरू नाही की. रेम नाईक म्हणितले जीजी आता मर्दना हो दे जाऊची, मग मी मागवता येईन जी. सर्वज्ञ पुन्हा त्यांना म्हणतात तुम्हा अनावसरी अवसर हो, तुम्ही भले ते वेळीच यावे हो. सर्वज्ञांची ही विशिष्ट व्यक्तीला केलेली आज्ञा आहे की नाही, आपल्यासाठी नाही आहे ना. यावरी गोसावी पद्मनाभी ते म्हणितले,
ते पद्मनाभी आहेत ना. आता हे सगळं तत्वज्ञान सर्वज्ञानचं कुठे कसं जन्माला येईल सांगताच येत नाही. स्वामी म्हणता बसा, कवणिक व्यवहारा असे तो ब्राह्मणाशी व्यतिपात दे. व्यवहार शब्दार्थ इथे कोण आहे? हा शिक्षक आहे, व्यवहार करतोय, ट्युशन घेणारा. तो ब्राह्मणाला व्यतिपात देतो. पैसे कमवून ठेवून काय दान धर्म आहे का नाही. हे मोठा चांगला व्यापारी बाबा. व्यवहार शब्द किती अर्थाने येतो चरित्रामध्ये. व्यवहार तो धर्म, तो धर्म. व्यवहारे धर्म सिद्धी नव्हती, धर्मे व्यवहार सिद्धी. तेव्हा तुझा मी व्यवहार. व्यवहार शब्द आहे की नाही. लग्नामध्ये लग्नाचा व्यवहार करतात, तर हा चांगला प्रकारचा व्यवहारी आहे. आणि तो सकाळ सकाळ ब्राह्मणाला काय करतो? व्यतिपात दे. त्याचा दारवंठा ब्राह्मण राखत असते. दान धर्म घ्यायला तो सारी खेळत असे का निजयला असे. सकाळी एखादा एक उभगला म्हणे, फळे मोडेल का चैन. म्हणजे याचं कधी दार उघडायचं, याचं कधी फळ म्हणजे फड. तू बसलाय ना सारी खेळत तिथं, तो बसला असं म्हणाले, हा कवा जागायचा. एक म्हणतो, हा कधी डाव मोडायचा. ऐसये उभगवणी उभगला जाय. उभग शब्द आहे का नाही. उभग शब्द सूत्रपाठात कुठे आहे बरं? मध्ये उभगला साता जीव श्या शरण आहे का नाही. तसला साता जीव आहे. तसला म्हणजे काय? तिथे उभगलेला आहे तो पदार्थासाठी. त्रसला साता. ह्या जीवाला मोठा उभगच आहे की नाही. उभग इथं उभगला कोण्या अर्थाने? उभगला एखादा एक उभगला म्हणे, त्याची अशी घालमेल होती. काय बाबा, किती दिवस थांबायचे, किती वेळ थांबायचे. असे उभगतात लोक संसारात, अध्यात्मात. कशासाठी उभगतात ते? लय मनातल्या मनात उभग असते बरं काय. असं मान मान्यता, पद प्रतिष्ठा, पैसा आहे की नाही. आता कधी माझं नाव येतंय की कधी मला बोलवतात की स्टेजवर, किंवा मी कधी माईक घेतो. काय उभगले पण येईल की माझी कधी मिरवणूक निघते की पावत्याला, मी पण काढू काय एखाद्या वर्षी. असं ते घालमेल चालतं. दुसऱ्याच्याच अवसराला काय. आता काय कशानं उभगले पण? तसला साता जीव, हे उभगले पण आहे तिथे. आणि ते सर्वज्ञ त्यावेळेला व्यतिपात द्यायला बसलेले असतात, आहे की नाही. अवघडच आहे ते सगळं. अष्टीपरीचा व्यतिपात. मग ते सांगता सर्वज्ञ त्या पद्मनाभीला सांगून राहिले. ते म्हणाले, असा उभगला जातो, जाऊन झोपून जातो. मग तो जाऊ दे म्हणाले, चला आपल्या आपल्या घरी. मग त्याच वेळेला फळे मोडे काचे. मग तो आंघोळी स्नान देवपूजा करी. तो व्यवहारा. ब्राह्मणाशी व्यतिपात दे, तो त्या लाभा चुके. संपलाय तर व्यतिपाताचा दृष्टांत संपला.
मग असं निरोपण सर्वज्ञांनी केलं आणि मग रेम नाईकाला पाठवले गेले. मर्दना मारणे झाले. मग ते रेम नाईक प्रतिदिनी अवसर शोधून येत. अवसर शोधून यावं लागतं. आता हा दृष्टांत अनेक अर्थाने अनेक प्रकाराने आपल्या आपल्या अधिकारानुसार घ्यावा लागतो, नाही तर खूप गोंधळ होतो. असं येऊ बघले पण आहे. काळाचं, वेळेचं किती प्रकारचं उभगले पण आहे साहित्यामध्ये. अधिकार अनाधिकारात, ते का नाही, ब्रह्मविद्येचं उभगले पण. तीच दररोज देवपूजा काय करायची म्हणाले, 3 टाइम देवपूजा झालं, आलं उभगले. असं उभगले पण कशानेही येऊ शकतं तुम्हाला. किती दिवस स्मरण करायचं. मग असं करता करता किती दिवस परिच्छेद करायचा आहे पदार्थाचा, काय गरज आहे. ज्यांनी केले त्यांना कुठं देव मिळालाय. असं अशा उभगल्याचे लाखो प्रकार असतात. खऱ्यानं वागून कुठं जमतं का? लबाड केली तरच मग जमते की. जाय मग कुठं गेला तो उभगल्याने, तिकडं सरकला. आता त्याने पलटी मारतो तो उभगला. आणि मग एकट्याच गाडीत कसं जमतं का? असं कुठं असतंय काय? हट. आणि हे जे असं केल्यावर तर मान्यता भेटते म्हणाले. चालला कुठं चाललाय तो आता बघा उभगला. ते स्वामी ते पुन संबंध असं ते पद देतात. ते गेलं गेलं सगळं, आहे का नाही. अयोध्येची म्हातारी स्वामीने सांगितली. आणि कोणतं सांगितलं ते? हा असं जात होतो म्हणजे कटकटच आहे म्हणाले. आणि मग तो विषया शरण आहे का नाही. हाती शेळी डोळी पाळणा अगोदर विचाराचा येतो, मनाचा येतो, मग कृतीने होतो. ह्याला म्हणायचं उभगला त्रास तसला साता जीव विषयाश. काय होते थोडे दिवस तिकडे गेले म्हणून देवानेच सांगितले म्हणाले त्रसला साता जीव त्रसो नदीचे गेले मग तिकडे पारायणाला वगैरे. आता हे एक निमित्तच असतं, आहे का नाही. आपण लावून घेतलं ते सगळं लौकिक व्यवहार, आहे की नाही. पारायणाला जायचे गमतच आहे का नाही. आणि जायचं सगळं, यायचं फिरून. का स्वामींनी सांगितलं तर सो नदीची थोडं फिरून येतो म्हणून. कशाला त्रास उत्पन्न होईल. आणि थोडं जाऊन येतो आटणाला. कशाला गेलाय तो? आटणाला नाही गेला तो, निमित्त केलं ते. अशी लई गंमत आहे बरं त्रसाची. त्रस उबगलेपणाने असे लई पाहिलेत आम्ही उबगून गेलेले. ते बाबा बरोबर ओळखायचे. आणि हे कुठंच गेले नाहीत, हे तिकडे गेले. जातात जीव. असे जीव खूप खराब आहेत. पद्मनाभीलाच का सांगितलं ते, अशा अनेक हेतू या दृष्टांतामध्ये असतात. तर मग उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी स्वामींचा आता दररोजच हा क्रम आहे विहरणाला. वनाकडे विहरणा सपूजित विजय केले. तिकडं स्थानच नाही आहे बघा. ते स्थान शोधलं पाहिजे कोणीतरी. मांडलिक मांडायचं ना, स्मृतिस्थान मांडायचं, काय हरकत आहे. कारण सारस्वत भट्टांना ते शिक्षा पण केले. आता हे हा दृष्टांत तिकडंच स्वामी सांगतील करायला पाहिजे. असं बीडला असं हायवेला गाठायचं एखादं जमीन बिमीन यजमान गाठायचे तर घ्यायचे पैशानं. असे तरी अनुष्ठी जातातच ना. त्या वनाकडे
मग तो राजगुरू एक आपल्या शिष्यास सराव देऊ गेला होता. आता हा राजगुरू आहे बरं तिथे. ते राजगुरू कोण होते महाभारत? हा, साधू होऊन राजगुरू झाले ते द्रोणाचार्य आहे की नाही. कृपाचार्य होते राजगुरू. कृपाचार्य काय शिकवायचे बरं? त्यांच्याकडे शिकवायचे ह्यांना ह्या सगळ्यांचेच राजगुरू आहेत ते तिथं. आता कुलगुरू हे कुलगुरू. आणि द्रोणाचार्य कोण होते? हे दोघांचं काय नातं आहे? कृपाचार्यांचं द्रोणाचार्यांचं. हे दोघांनी मोठा डाव खेळायचे आहे का? हे उगूनच आले तिथे आहे का नाही. कृपाचार्यांची हा बघा, हे दोघांनी कसा डाव खेळला. हे दोघं उबगलेलेच आहेत. द्रोणाचार्य कशाने उबगलेले आहेत ते? म्हणजे माझ्या पोरास काय नाव त्यांचं? अश्वत्थामा. ते म्हणे ह्याला कणकीचं दूध पाजावं लागते म्हणे. आणि दुसरा एक अपमान केला तर उबगलेला अपमानाने. म्हणजे मागे जे अर्थ सांगितले ना मी, असे उबगले पण असतं ते. मला अपमान करतो का म्हणे द्रौपद्या, मला मित्र म्हणला ना तू, मला तो गाई देत नाही, बघतोच म्हणाले तुला. आता हा उबगले पण आला अपमानाचा. महाभारत म्हणजे उबगलेपणच आहे, दुसरं काय नाही ते. त्या दुर्योधनाला वाटायचं की त्याला ही पंचाळीनं मला आंधळ्याचे पुत्र म्हणली, आलो उबगले. असं मोठ्या विचारानं उबगले पण तुम्हाला दिसेल असं कुठे दिसतंय ते. गेलं सगळं, संपलं आहे का नाही. गांधारीला उबगले पण आलं आहे का नाही. माझ्या ह्या कुत्र्यानं मारलं म्हणाले सगळे माझे लेकर. उबगले पण तिला शाप. हे उबगले पण स्वामींनी सांगितलं इथे, ऐसा एखादा व्यवहार. इथे पण ते उबगले पणच आहे. तो राजगुरू आहे आणि तो शिष्याना सराव देत. तो गरुडीकडून शिष्यासहित येत होता. गरुड दिशा माहिती आहे तुम्हाला? गरुड किंवा गरुडी काहीतरी मंदिर बिंदिर असं समजा तुमच्या दृष्टीने. वनांत नदीचा वाकाणी गोसाव्यांशी दर्शन झाले. नेमकं इथं दर्शन झालं. गोसावी येता देखिले आणि तयाचा ठाई गर्भ देखोनी साधनेचे पाऊल घातले. आणि गरुडेचे साजे नसी ऐसा सरावाचा अनुकार दाखवला. त्याने ती काठी फिरवून दाखवली स्वामींना. त्या गरुडच्या तिथं साज आहे, साजाच्या जवळ मुद्दाम खाकरून खुकरून स्वामींना सराव करून दाखवला. आणि त्याने जाणीतले. मग सावमे येऊन आपले हातीचा चित्री व कोलू गोसाव्याचा सी करी ओळगवला. स्वामींच्या पुढे केला त्याने कार्यक्रम हा आणि तो स्वामींना दिला. पांडुरोनी मागोता सरला. पांड शब्द आहे, तो 2 पांड आहे का नाही, 1 पाऊंड जमीन. पांड शब्द आहे. जुन्या काळातलं माप आहे ते पांड. द्या रे म्हणाले दांडू. म्हणून शिष्याचे हातीचा कोलू आपण घेतला. आपल्या हाताचा त्याला स्वामींना ओळखवला आणि शिष्याकडून एक घेतली काठी. सर्वजण म्हणले ही भिक्षुकी नाही, आम्ही महात्मा आहेत म्हणाले. आम्हाला काय तो कुणाला मारायचंय का रडायचंय, काय लढाई करायची म्हणाले. आम्हाला कुणाला काहीच करायचं नाही आम्हाला. हे भिक्षू महात्मे की हे भिक्षू. स्वामींची ओळख काय तिथे आता आहे की नाही. आम्हाला नाही करायचं म्हणाले काय भानगड.
तू नको देऊ आमच्या हातात, तुझ्या हातात घेऊ नको. हे काय युद्ध करायचं नाही आम्हाला, कोणाला मारायचं नाही. तो म्हणतो नाजी ते मी जाणतो. सर्वज्ञ म्हणतात हो का, ठीक आहे म्हणाले. आणि मग सर्वज्ञानी आपला तो कोल हातात श्रीकरी घेतला आणि धडकरोनी परजिला. आता स्वामी तयारीतच आहे. सर्वज्ञ म्हणतात हान हान नाही का, तो हंता हने तो गोसावी हा नव्हे ऐसा म्हणून बदकरोनी चौरंगी घावो दिला आणि कोलो ठेवला. त्यांनी सर्वज्ञानी अशी काठी फिरवली, हा हा म्हणून अशी गरकन फिरून लगेच त्याच्या कोलावर फटकन हाणली. सर्वज्ञानी कधी हाणली त्याला कळालंच नाही. काठी हाणून द्यायची नसते. आणि सर्वज्ञानी कोल ठेवून दिला लगेच आणि तैसेच निघाले. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणाले मी एवढा पटाईत आहे, मी हजारो लोकांना शिकवतो म्हणाले, पण ह्याने माझी 1 मिनिटात जिरवली म्हणाले, एका सेकंदात. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्याला एका सेकंदात ह्याने माझी हातातली काठी घेतली, फिरवली, गरगर गरगर गरगर, आणि मला झपका हाणलावी आणि लगेच टाकली, गेले. पण म्हणाले आहा, मी काहीच करू शकला नाही. त्याची जिरली आता आहे की ना. तो सरिसा निघाला. जे म्हणाले दंडाव दंडाव विनवू लागला. स्वामी म्हणाले एक काय रे भाऊ, म्हणाले बस झालं ना आता, दाखवलं ना तुला. जे म्हणाले एक वेळ घाई खांडी दाखवी जोची. घाय खांडी असं मारावं लागतं शत्रूला एका सेकंदात, कळलं नाही पाहिजे त्याला. जे म्हणाले घाई खांडी दाखवा, एक वेळ दाखवा प्लीज प्लीज म्हणून श्रीचरणा लागला, आग्रह करू लागला. सर्वज्ञ म्हणतात आता न दाखवी ते, आता नाही म्हणाले. आम्ही भिक्षू महात्म्य आहे, तू दाखवा म्हणला कला म्हणून. ह्या 64 कलामधली एक कला आहे की नाही. असं माणसाजवळ एवढ्या कला असल्या पाहिजे. बोलण्याची कला, शब्द ठेवण्याची कला आहे की नाही, प्रवचन कला, हे कलाच आहे सगळ्या. प्रवचन करताना हातवारे करण्याची कला, नेत्राची कला, चेहरा कसा असला पाहिजे प्रवचन करताना त्याची कला आहे ना. ती वेशभूषा कशी असावी, वेशभूषेची कला. अशा आपल्या भारत देशामध्ये अशा वेगवेगळ्या कला आहेत आहे की नाही. साडी घालायचीच कला, ते वेणी घालायच्याच कला आहेत भरपूर. स्टाईल, हेअरस्टाईल कला आहेत. भारत देशाचा समृद्ध आहे आपला आहे की नाही. भवयाच्या कला, पुन्हा भवयाच्या किती कला आहेत. एका भवयाच्या असं ते तज्ज्ञ असतात त्यातले. हे हिरो हिरोईनला जे पेश करतात ना, ते त्यांचे मेकअप करणारे लाखो रुपये घेत असतात. मेकअपमध्येच तो साज भरलेला असतो. चेहरा कसा दाखवायचा आहे, पुढची कशी ॲक्टिंग आहे, रडायचा सीन आहे, रागाचा सीन आहे, तमतम ग्लो वेगवेगळे भरतात, ते क्रीम वेगवेगळ्या लावतात, ते तसा चेहरा तयार, तशा भवया तयार करतात, तशी केशभूषा. अशा लाखो कला भारत देशामध्ये आहे. 64च नाहीत, एक कलेमध्ये हजारो प्रकार आहे का नाही. ती लिपस्टिकचीच कला आहे, ओठांना लावायची अशी. डिझाईन, ड्रेस डिझायनर आहे म्हणतात. डिझायनर लाखो रुपये कमवतात. फॅशन डिझाईन आहे का नाही. अशा कला पण माहीत पाहिजे तुम्हाला. या कलेमध्ये मग माणूस काय होतो, ही कला. पुन्हा शस्त्र चालवायच्या कला. पांडवांकडे, अर्जुनाकडे कोणची कला होती. तो दशावधानी होता आहे की नाही. जनरल नॉलेज म्हणून सांगितलं तुम्हाला.
धनुर्विद्ये विद्या ही एक विद्या आहे, 64 कला अशा बऱ्याच गोष्टी असतात, आपण त्यापासून लांब आहेत. सर्वज्ञान तेवढीच दाखवले ते मला जी मला एक वेळ दाखवा. त्यामध्ये नाही आता नाही, संपलं. भक्तिजन सोबत होते, तो 3 वेळेला रडायला लागला, स्वामींजवळ विनंती करायला लागला. स्वामी भक्तिजन म्हणतात जी दाखवा ना म्हणाले, हा एवढा मोठा राजगुरू आहे. स्वामी म्हणाले शांत राहा, पोळ प्राज्ञ असे एक वेळ दाखवेल आणि कळवून घेईल, गाया गाया प्राण्या ते ठेवी, म्हणून दाखवी देना. हा मारून टाकेल म्हणाले, का त्याच्या मानेवरच काठी घालवतो. शिवरायांच्या ह्याच्यामध्ये असले कलाकार होते बघा. एकदा पट्टा चालवाले की पट्टा चालवणारे कोण होते? ढाल, तलवार, पट्टा, काठ्या. शिवरायांचं साम्राज्य असं मोठं होतं, म्हणून त्याला सम्राट चक्रवर्ती म्हणतात शिवरायांना. असं साधी कला नव्हती. त्या औरंगजेबाला 2 मिनिटात एखाद्याला कळालं पण नाही. औरंगजेब कोण होता तो? अफजल खान. बाहेर काढ. म्हणतात हा घ्या घ्या प्राणी ते ठेवी, नको म्हणाले, जाऊ द्या. म्हणजे आपले कुठलंही असलं अनिष्ट उपयोग नाही गेलं पाहिजे. मग गोसावी रामनाथ हा मागे विजय केले. हे पण आसन नाही आहे बघा. रामनाथ आहे ना अजून मंदिर, तिथे आसन झालंय. म्हणजे वनातलं एक स्थान नाही, रामनाथाचं एक स्थान नाही, अनुपलब्ध स्थानात आहे ते आसन झाले. विहरण सारूने बिडाला विजय केले. सर्वज्ञांची अशी एक एक लीळा आहे त्या बीडमध्ये. आता सर्वज्ञ आलेले आहेत. उद्याचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञ आता विहरणालाच विजय करतात. चला तर आपणाला आता थांबावं लागेल. दंड